नमस्कार मित्रांनो, आज आम्ही कार्यक्रमासाठी साक्री तालुक्यामध्ये चाललो होतो. तर त्या रस्त्यामध्ये आम्हाला हा गड दिसून आला आणि त्याच्यानंतर आम्ही त्या मार्गे कार्यक्रमासाठी पुढे चाललो होतो. पुनाजी नगर म्हणून गाव आहे त्या ठिकाणी. तर ह्या ठिकाणी आल्यानंतर या मोगी माताचं म्हणजे यात्रा होती आणि त्या निमित्ताने कार्यक्रम होता. तर हे आपण बघू शकता, या मोगी माताचं हे मंदिर पुनाजी नगर, तालुका साक्री, जिल्हा धुळे ह्या ठिकाणी आमचा कार्यक्रम होता. आणि त्या ठिकाणी आम्ही आपल्या आदिवासी संस्कृतीमधील आपल्या कुलदैवत हे आपले देवमोगरा मातेचं मंदिर आहे आणि त्या ठिकाणी आम्ही गेलो असता आम्हाला तिथं दर्शन घेण्याची म्हणजे संधी मिळाली. त्याच्यानंतर आम्ही मध्येसुद्धा गेलो. हे ठिकाण आहे. आता हे बघा, देवमोगरा माता मंदिर, पुनाजी नगर म्हणजे पुण्याचा पाडा, तालुका साक्री, जिल्हा धुळे. तर अशा प्रकारे हे सुंदर असं मंदिर आपल्याला ह्या ठिकाणी दिसत आहे. आणि त्याच्यानंतर आम्ही मध्ये प्रवेश केला. आता ह्या ठिकाणी यात्रा पण भरते. तर हे दुकानं तुम्हाला आता दिसतच असतील. यात्रा पण चालू आहेत इथं. बरीच अशी मंडळी ह्या ठिकाणी यात्रेसाठी येत असते आणि नाईटला त्यांनी मोठा असा कार्यक्रम ह्या ठिकाणी आमचा ठेवला होता. तर ह्या ठिकाणी आमचे मित्रसुद्धा हे माझ्याबरोबर होते आणि त्याचे निमित्ताने आम्ही त्या ठिकाणी गेलो. ही गर्दी जी दिसत आहे ही यात्रेची आहे आणि ह्या स्टेजवर आपला कार्यक्रम होणार आहे. तर तो कार्यक्रम आपण काही दुसऱ्या ब्लॉगमध्ये दाखवणार आहोत. तर आता चला बघू, आपण मध्ये थोडा मंदिरामध्ये जाऊ आणि आईचं दर्शन घेऊ. तर हे बघा, इथंही या मोगी माता आपली कुलस्वामिनी, तिचं दर्शन आपल्याला होत आहे. हे मंदिरामध्ये अशी प्रकारची मूर्ती आहे. त्याच्यानंतर ह्या बाजूला कालिका माता, हे कालिका मातेची मूर्ती आहे आणि त्या साईडला मग महादेवाची मूर्ती म्हणजे हे आहे, पिंड आहे. तर अशा प्रकारे हे आम्ही ह्या ठिकाणी गेलो आणि दर्शन घेऊन. आणि हे बघा, मोठा असा त्रिशूळ ह्या ठिकाणी सुंदर असा तयार केलेला आहे त्यांनी. तर असा सुंदर असा देखावा आपल्याला ह्या ठिकाणी पाहायला मिळाला. त्याबद्दल आपण कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या प्रतिक्रिया नोंदवा. अशा प्रकारे ह्या ठिकाणी आम्ही जाऊन आणि चांगल्या प्रकारे कार्यक्रम केला आणि आम्हालासुद्धा आपल्या महादेवाचं, कालिका मातेचं आणि या मोगी मातेचं दर्शन घेण्याची संधी मिळाली. त्याबद्दल आम्ही खूप खुश आहोत आणि आपल्या प्रतिक्रियेची आम्ही वाट पाहत आहोत. धन्यवाद.